गुड मॉर्निंग फ्रेंड हे गुड इव्हनिंग फ्रेंड्स. हो मी बघितले की पप्पांनी नाही बघितले. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. त्याच्यात सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात. स्वस्थ राहा, मस्त आणि मजेत राहा. इकडे बघा आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी. तर मेथीचा करायचा ठेचा. माझी लेक आली होती ॲब्रोज करायला. तिच्या मी केल्या ॲब्रोज. गोंडस बाळ माझं हे छोटंसं माझं बाळ आहे. सगळ्यात माझं धाकटं बाळ. दोनच मुली आहे पण धाकटं बाळ आहे ते माझं लाडकं. चला आता मी करते स्वयंपाक. लसूण सोलायचं राहिलं. चला इकडे बघा लसूण टाकलं होतं. लसूण टाकायची विसरली होती. लसूण टाकले. आता ना ठेचा करते. सकाळी काय झालं इथं ना हिरवी मिरची आणि शेंगदाणे हे जर मी कूट करून ठेवतं तर त्यामध्येच मी आता टाकून ठेचा बनवणार आहे. चला चालली माझी लेक. दोन्ही देऊन टाकणार आहे का? बाय 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 बाय. चला पाण्याचं सगळीकडे टंचाईचं आहे. गणू चाललं. काय झंकी पिंकी काय चप्पल तू घेतली का? हो नवीन चप्पल असते. मी आपली एकच नाही काय 8 महिने झाले. माझी घेऊन वर्ष झाले. बघ मला नाही, माझी ती तुटलेली शिवायची आहे. आता मी उद्या जाता जाता शिवायला टाकणार आहे ती. चला बाय. आपली चुलत सासू वाट बघती माझी. सक्की सासू झोपलेली आहे आणि चुलत सासू इथं वाट बघते. चला आता फायनली मिक्सरमध्ये टाकलेले, मिक्सरच्या भांड्यामध्ये. तर इकडे बनवते ठेचा. खरडा म्हणतात काही काही जण. चला इथं मस्तपैकी ओबड धबड ठेचा तयार आहे. आता सासूबाईंना लागला आहे बघा ठसका. त्याचा खाट आला ठेच्याचा. हे पहा एका वेळीस 3 शेगड्यावर काम चालू आहे माझं. एकीकडे भाजी, इकडे भात वरणाचं कुकर आणि एकीकडे खिचडी. सासूबाईंसाठी आज खिचडी लावलेली आहे मी. कुकरला खिचडी बनवते आहे आणि इकडे भात वरण. ह्यांना आवडत नाही खिचडी त्याच्यामुळे त्यांना भात वरण लागतो. आणि इकडे भाजी आहे, कोबीची भाजी बनवते. डाळ घालून कोबीची भाजी. हे पहा मुगाची डाळ घालून कोबीची भाजी बनवते. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. चला आज आहे रविवार आणि आता कालचा व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते आहे. चला इकडे सासूबाई उठल्यात. तर बघा ह्यांचं काम चालू झालं आहे. हे असं घेऊन जाणं रोजचं, त्यांना आंघोळ घालणं ह्यांचं रोजचं काम आहे बघा. आणि ह्यांचे हात नुसते दुखून येतात. चला आता इकडचं आवडणं हे माझं काम आहे. त्यांचं बेड आवडणं, झाडू पोछा करणं हे माझं काम आहे. कारण का सासूबाईंचं ना एवढं जड काय आपल्याला हलवत नाही. ह्यांचेच हात दुखतात म्हणजे आपलं काय सांगा. तर चला बाकीचं आता मी आवडते. सकाळचे 8 वाजलेले आहेत. चला आमची बघा पोती वाचणं चालू आहे. चला सासूबाईंना आता नाश्ता देते. नाश्ता बनवायचं आहे. इकडे ह्यांची अशी पोती वाचणं चालू आहे. चला तर मी नाश्ता पण दिशी बनवून त्यांना देते. आत्ता येतील मावशीबाई. डुलक्या मारायचं नाही सारख्या. चल व्यवस्थित बस. थांबा नाश्ता देते त्यांना. व्यवस्थित बस. तर असं नाही करायचं. काल गोड केलं त्यांना मी. नाचणीचं सत्व दिलं होतं दुधामध्ये शिजवून. तर मला म्हटले गोड गोड नको, गोड तोंड वेडवाकडंच केलं होतं. म्हटलं चला आता त्यांना उपमा द्यावा. उपीट देते अगदी असट करून. चला इकडे असं तसं उपीट तयार केलं सासूबाईंना. गार होते. मुद्दाम मोठी ताटली येत असते जेणेकरून त्यांना पकडायला, म्हणजे मला मीच घालते पण आपल्याला पकडायला पण आणि गार होण्यासाठी म्हणजे गार होते.
चला गार झालं का थोडं? गार झालं का? नाही तर गरम चटका बसायचा. करा. चला आता मी इकडे तयार झाले. आज सगळं आवरलं. सासूबाईंचा नाश्ता झालेला आहे. त्यांना वरण भाकरी सगळं म्हणजे दुपारची जेवणाची पण तयारी करून ठेवली आहे. आणि ह्यांची आंघोळ झाली आहे. तर आता आम्ही दोघी तयार झालोत. मावशी आलेल्या आहेत. मावशी धुणं धुवून टाकलेत बाहेर. सासूबाईंचं सगळं आवरलेलं आहे. आता फक्त निघायचं आहे का? तर आता विरांचा वाढदिवस आलेला आहे जवळ. 3 तारखेला पिल्लूचा वाढदिवस आहे. तर त्याच्यासाठी थोडे गिफ्ट बघायला जायचं आहे. तर आणि रविवारच एकच म्हणजे रविवार मिळत असतो. रविवार हा कारण का हे नास्ती सुट्टी मिस्टरांना. चला तर मग कंटिन्यू बघा. चला कुठे बाहेर जायच्या आधी ही सगळी तजवीज करून ठेवावी लागते आम्हाला. त्यांचं लक्ष फक्त माझ्या ड्रेसकडे नाही. नवीन आणला का? आम्ही भाजीपाला घेऊन येतो. सामान घरचं सामान संपलं ना, सामान घेऊन येतो. हे घे, येतो 1 तासाभरात. आम्ही निघालो बघा. तरी निघेपर्यंत आम्हाला वाजले 12. पावसाचं काही सांगता येत नाही. आभाळ आलेला आहे. अरे त्या साईडला आहे, आपल्या इथं नाही. इकडचं साईड गरम तर होत आहे. थांबा 1 मिनिट. चला इकडे कॉलेजच्या रस्त्याने चाललो आहे. आज रविवार असल्यामुळे अजून गर्दी पण राहणार आहे रस्त्याने. पुढे असते आहो चौकामध्ये. लागून सुट्ट्या आल्या म्हणून नसेल आहो. शनिवार रविवार असं आलेले आहेत ना, त्याच्यामुळे आज खरंच गर्दी नाही आहे. शांतता आहे रस्त्याला, नाही तर शांतता नसते. थांबलोत आम्ही मिसळ खाण्यासाठी. काय पाहिजे? दही पाहिजे काय? पुसून घ्यायचं. खूप दिवस झाले काय मिसळ खाल्ली नाही म्हणून थांबलेत आम्ही. तर मिसळ घेतलेली आहे. चला आम्ही मिसळ खाऊन निघालो आता. दुपारचे ऊन बघा. ऊन मी म्हणते आणि आभाळाचं ऊन आहे हे. त्याच्यामुळे गरम होते. कडक ऊन असतं. आभाळ ज्यावेळेस येतं त्यावेळेस ऊन हे कडक असतं. आणि फुल पावभाजी हे मिसळ खाल्ली. पावभाजी फुल मिसळ खाल्लेली आहे. चला तर आता निघतो बाजारात. भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय टेक केअर.